हनुमंत पवार जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांना मारहाण करण्यात आली। आज आमचे काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार हे टीव्ही चॅनलवर एका डिबेटमध्ये सहभागी व्हायला गेले होते। ते डिबेटमधून बाहेर पडत असताना या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी तुषार दामगुडे आणि त्याच्याबरोबरच्या 4 सहकाऱ्यांनी या ठिकाणी हनुमंत पवारांना रिव्हॉल्वर दाखवली, तुला या पुण्यामध्ये फिरायचंय का नाही, तुम्हाला जिवंत राहायचंय का नाही, आणि तू जर आम्हाला अशा प्रकारे आडवेत गेला, काँग्रेस पक्षाची भूमिका जर मांडत गेला तर या ठिकाणी तुला या ठिकाणी मारल्याशिवाय या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही, अशा प्रकारचा इशारा देऊन किंवा अशा प्रकारची धमकी देऊन त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली। आणि या ठिकाणी हनुमंत पवारांना त्याच्यामध्ये धक्काबुक्कीमध्ये मुक्का मार लागलेला आहे। आता आम्ही या ठिकाणी स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा काँग्रेसची बाजू उत्तमपणे बाजू मांडत असल्यामुळे या ठिकाणी हनुमंतराव पवारांना टार्गेट करून मारहाण करण्यात आली, असा आमचा या संदर्भातली जी काय माहिती आहे ती पोलिसांसमोर ठेवली। पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेत आहेत। पण या ठिकाणी पुण्याची राजकीय संस्कृती बिघडतीये, कुठेतरी या ठिकाणी धार्मिकतेचं नका उदात्तीकरण करत असताना किंवा धार्मिक दहशतवाद वाढवत असताना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा विचारधारेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे किंवा टार्गेट केले जात आहे, असा आमचा थेट आरोप आहे। दादा, त्यांच्याकडे जी पिस्टल होती ती परवानधारक आहे का, किंवा या पिस्टलचा वापर ते कशासाठी करणार होते, नेमकी पिस्टलचं या ठिकाणी पुणे पोलिसांना आमची तीच मागणी आहे, पिस्टल नका या ठिकाणी त्या ठिकाणी लायसन्स आहे का नाही ते क्रॉस चेक करण्यात यावं। पिस्टल असली तरी त्या ठिकाणी पिस्टल दाखवण्याचा जो प्रयत्न केला किंवा पिस्टलच्या जीवावर धमकी देण्याचा जो प्रयत्न केलाय त्यावर ते पिस्टलचं लायसन्स जर असलं ते रद्द करण्यात यावं आणि पिस्टल दाखवलं म्हणून त्या ठिकाणी अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात ही आमची मागणी आहे। पण अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे सदर आरोपी जो आहे तो भीमा कोरेगाव नका या ठिकाणी जी काही दंगल घडली ती दंगल घडवण्यातला आरोपी आहे आणि त्याच्यावर जर मागच्या 7-8 वर्षापूर्वी दंगल घडवली अशा प्रकारचा जर गुन्हा दाखल असेल तर पुणे पोलिसांनी त्याला पिस्टलचा परवाना का दिला, कसा दिला याची सुद्धा चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे। नेमकं प्रकरण काय घडलं होतं, कशामुळे मारहाण झाली याची मागच्या 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या संदर्भामध्ये भाजपने जी काही चुकीची टीका केली त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी डिबेट झाले। त्या डिबेटमध्ये या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाला आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना याच दामगुडीने शिवीगाळ केली। ती शिवीगाळ केल्याची विचारणा हनुमंतराव पवारांनी केली, तर राग डोक्यात ठेवून आज हनुमंतरावजी पवार हे या डिबेटला टीव्ही चॅनलवर आल्यानंतर त्या संदर्भात स्ट्रिप झाली होती की हनुमंतराव पवार हे या टीव्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये आहेत। ती माहिती घेऊन त्या ठिकाणी गुंड बोलवण्यात आली, ती मारहाण करण्यात आली। म्हणजे कुठेतरी आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडायचीच नाही, राज्यात देशामध्ये जे काही चुकीचं होते त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची मांडणी करायची नाही, अशा प्रकारचा भाजपचा हा डाव आहे असा आमचा थेट आरोप आहे। दामगुडे जो आहे तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं दुसऱ्या बाजूने सांगितलं जात आहे। त्याचे फोटो आणि त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी अनेक मंत्री भाजपचे जे आहेत ते गेलेले दिसत आहे। आता बघा, परराष्ट्र मंत्री जयशंकर असतील किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील, भाजपचे सगळेच मोठ्या मोठ्या दिग्गजांबरोबर या ठिकाणी हनुमंतराव पवारांनी त्यांना जी मारहाण केली त्याच्यामधला आरोपी तुषार दामगुडेचे फोटो आहेत। त्याच तुषार दामगुडेचे म्हणजे आतापर्यंत साधारणतः जो नियम आहे तो असा की पिस्टल असली तरी ती दाखवायची नाही, जरी त्याचं लायसन्स असलं तरी ते दाखवायची नाही। इथं हनुमंत पवारांना मारहाण करणारा जो आरोपी दामगुडे आहे त्याचे इन्शर्ट केल्यानंतर पिस्तूल दाखवून त्या ठिकाणी स्टेटस ठेवलेले सगळे मीडियावरचे किंवा सोशल प्लॅटफॉर्मवरचे फोटोग्राफ किंवा व्हिडिओज आहेत, त्या संदर्भात सुद्धा पुणे पोलिसांनी खुलासा करण्याची गरज आहे। पण मला असं वाटतं की राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता आपल्या राज्याचा तालिबान किंवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान झालाय का या संदर्भात अभिमान बाळगावा का, आपण उत्तरेसारख्या राज्याची परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवली, याचं आत्मचिंतन करा, अशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये महाराष्ट्रात नक्की निर्माण झाली असं आमचं त्यांना थेट सांगणं आहे। पुणे पोलिसांनी आता या ठिकाणी FIR घेतलेली आहे, FIR आता या ठिकाणी रजिस्टर झालेली आहे। पण या संदर्भामध्ये आता आम्ही पुणे पोलिसांना मान्य आमचे नेते अभयजी छाजेड साहेब आणि आम्ही उद्या सगळी सिनियर मंडळी पुणे पोलिसांची मान्य अमितेश कुमारांची भेट घेणार आहोत। त्यांनी आम्हाला उद्या सकाळची 12 वाजताची वेळ दिली। पुण्याचं राजकीय कल्चर जे भाजपच्या कृपेने या ठिकाणी खराब झालेलं आहे ते आता दुरुस्त करण्याची जबाबदारी पुणे पोलिसांची असं आमचं थेट सांगणं आहे। पुणे पोलिसांनी आता सत्ताधारी पक्षाने राजकीय पक्षातल्या म्हणजे विरोधी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलून या ठिकाणी आता पुणे हे बिघडणार नाही याचं ठणकावून सांगण्याची गरज आहे असं आम्हाला या ठिकाणी निश्चित वाटतं।